पहा, अजित गटातील आमदार रामराम ठोकणार. राज्यात खरंच पुन्हा राजकीय भूकंप होणार का? छगन भुजबळच नाही तर संपूर्ण अजितदादा गट होणार आता पराया. म्हणजे नेमकं काय? नमस्कार, मी शर्वरी. आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज. मागील काही दिवसापासून राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात काही अलबेल नसल्याचं चित्र समोर येते. राज्यसभेची उमेदवारी न दिल्यानं छगन भुजबळ पुन्हा नाराज झाल्याचं समजतंय. अशातच आता समता परिषदेनं देखील भुजबळांनी वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे छगन भुजबळ लवकरच वेगळा निर्णय घेणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता छगन भुजबळ नाही तर संपूर्ण अजितदादा पवार गटातील आमदार बंड करणार आहेत, असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी केलाय. लोकसभेनंतर राज्यसभेत देखील भुजबळांना अजित पवार गटाकडून डावलण्यात आलं. त्यातच आता मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादी सोबत असल्याचं विधान भुजबळांनी केलंय. यावरून राज्यात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. यात छगन भुजबळ अनुभवी नेते असून त्यांनी काही अंदाज आला असेल, त्यामुळेच त्यांनी हे विधान केलं असावं. फक्त छगन भुजबळ नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडणार आहेत. अधिवेशनामध्ये निधी घेतला आणि नंतर अजितदादा गटाला रामराम करतील असं विधान आता रोहित पवारांनी केलंय. दरम्यान पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की महायुतीतील सर्व नेते आपापलाच विचार करतायत. जनतेचं यांना काहीच पडलेलं नाहीये. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील आमदारांना भीती वाटायला लागली आहे. आता आपण काय होणार असं त्यांना वाटते, म्हणून पराभवाचं खापर कुणाच्या माती फोडायचं, तर कधी भुजबळ साहेबांचे नाव घ्यायचे तर कधी अजित पवारांचं नाव घ्यायचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. एकूणच अजितदादा पवार गटातील छगन भुजबळ खरंच अजितदादा पवारांना सोडणार का आणि किती आमदार अजितदादांची साथ सोडणार, याकडे मात्र संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर न्यूज. चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.